कसं आहे, सुनील तटकरे हा माणूस खरं म्हणाल तर प्रत्येक वेळेला मी बोलणं चुकीचं होईल, पण हा ऐसान फार्मस माणूस आहे. गटारामध्ये दगड मागून पाणी उडून घ्यायचं नव्हतं त्याला. मग माझ्या घरामध्ये 10 वेळा कशासाठी आलो असतो माझ्याकडे? तेव्हा तुला गटाराची आठवण झाली नाही? अरे माझ्या पाठीला जखम असताना तुझ्यासाठी 20 दिवस गाडीमधून तुझ्यासाठी वरून भटकलो, तेव्हा तुला गटाराची आठवण झाली नाही? तेव्हा गंगास्थान चांगला होता का? तेव्हा आमच्या घरामध्ये गंगा होती का? गंगा. मग गंगेचं पाणी तुझ्यावरती उडायचं. आता गटार काय असतं ते पण दाखवून त्याला समजेल ना. या दापोली मतदारसंघातल्या एकाही वास्तवाच्या अपवाद सोडून एकाही कार्यकर्त्यांनी आमचं काम केलं नाही. आणि मला जी माहिती मिळाली की सुनील तटकरेचे आदेश होते की योगेश्वरांना पाडा. अगं आमच्या लोकांनी कधीही घड्याळावरती मतदान केलं नव्हतं. 80,000 लोकांना आम्ही मतदान करायला लावलं दापोली मतदारसंघामध्ये. तर शिवसेने कधी घड्याळाला मत देत नाही. अगं नालायक माणसा, तू गटाराची भाषा करतोयस? लाज वाटत नाही? इतका ऐसान फार्मस आहेस तू? अहो काय संबंध त्या तटकरीचा आहे? हो, तटकरीला प्रस्ताव कसा बनवला, इस्टिमेट कोणी बनवली, इंजिनियर कोण होते? मग नाव सांग बघू. चल, योगेश दादांनी सर्वात पहिला तो प्रस्ताव मान्य केला होता. ऐकून घ्या ना, दादाने सगळं केलंय ते. नंतर बाजूला मुलगा झाला आणि पेढे हा वाटतोय. थांबवा नाही धंदे आता, बस झालं ना. आपण मागच्या वेळेला सांगितलं होतं या सुनील तटकरेंनी अंतुलेने संपवलं. हा अंतुले साहेबांचा PA होता, पण अंतुलेलाच संपायचं पाप यांनी केलं. हा कोणाचा नाही. ह्याला जे मोठे करतात त्याच्यामुळंच हा उठतो. आम्ही त्याला मोठा केला, आम्ही त्याला निवडून आणला, आम्ही मतं दिली, हा आमच्यामुळं उठला विधानसभेला. आणि युती नसताना विधानसभेला कुणाकुणाला मदत केली हे मी एक दिवस बोलणार आहे. लपून गपचूप कशी कोणाची मदत घेतली आणि त्याची परतफेड विधानसभेत कशी केली हे देखील बोलणार आहे मी. हा घातकी आहे. आणि म्हणून तटकरे एवढंच सांगेन, गटारावरती दगड मारून पाणी उडवायचं म्हणत होतास. अरे माझं रक्त सांडलं तुझ्यासाठी, माझ्या पाठीत जखम होती असताना फिरलो आहे. लाज वाटत नाही अशा षटमंडळाला? जनाची नाही मनाची तटकरेने ठेवावी. धन्यवाद.